सीतामातेला तहान लागली होती, त्यावेळेला पाण्याचा शोध घेत होते, पण घनदाट जंगल असल्यामुळे त्यांना पाणी कुठं मिळत नव्हतं, मार्ग कुठं गावत नव्हता. त्यावेळेला एक मोर अचानक आला आणि त्या मोराने श्रीरामाला प्रार्थना केली की मी तुम्हाला पाणवठा दाखवतो, चला. त्यावेळेला मोराच्या मागे श्रीराम चालले होते, पण घनदाट जंगल असल्यामुळे त्या अंधारात श्रीरामांची वाट भटकू नये, वाट चुकू नये म्हणून त्या मोराने स्वतःचे पीस उपटून टाकायला चालू केले रस्त्यामध्ये, श्रीरामांना मार्ग कळावा. पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा, मोराची पीस उपटणे म्हणजे मोराचा अंत आहे, जबरदस्ती पीस उपटणे म्हणजे. पण मोर कोणत्याही गोष्टीचा विचार न करता श्रीरामांना वाट दाखवत गेला, पाणवट्याजवळ गेला. पाणवट्याजवळ जेव्हा श्रीराम आले तेव्हा त्यांच्या पायाशी त्यानं स्वतःचा श्वास सोडला. त्यावेळेला श्रीरामांच्या डोळ्यात सुद्धा पाणी होतं. श्रीरामाने त्यांना जवळ घेतलं त्या मोराला आणि त्यांना सांगून दिलं, त्यांना वचन दिलं की माझा पुढचा जन्म असेल त्या जन्मात तुम्ही माझ्या मुखवट्याचा सगळ्या